काय घेऊन करू मी आसूड घेऊन? आसूड तुम्ही आहात स्वतः, तुमच्या हातामध्ये आसूड आहे, तुमचा बैलावती नाही. तर या सरकारवरती पण कोरडे उठले पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा. तेव्हा बाजूला सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तसे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ. आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही नोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. हे वोट बंदीचे फरक पहिले नाव सगळीकडे. जसं नोटबंदी केली ना, विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा? लाईन मध्ये उभं राहावं लागलं. शेतकऱ्याला सुद्धा त्याचं, शेतकरी काय आता चेकबुकाने सगळं काय काही करतो, त्याची कार्ड वापरतो. पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो, नोटीने होतो. आणि घरातल्या ज्या महिला आहेत, अनेक ठिकाणी महिलांना विचारलं, त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्याच्यासाठी साठवून ठेवतात. मग ते पिठाच्या डब्यात असेल, डाळीच्या डब्यात असेल, आणखी कुठे असेल, ते सुद्धा त्यांना काढला ना तुम्ही. बॅग उघडी टाकून बसले, नोटांनी भरलेल्या. कुठे गेली नोटबंदी? हा, पहलगामचा हल्ला पाहिला ना, कुठे गेली दहशतवाद, कसा संपला? हे सगळं खोटं सांगून आपल्याला. म्हणजे काल मी एक चांगली, ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात, एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता आहे माहितीये तुम्हाला? सगळ्यात मोठा घोटाळा सांगताय? कोणालाच कळणार नाही, पण मला शब्द आवडला, संभ्रम घोटाळा. संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे, हिंदुत्वाचा पाईक मीच आहे, देशभक्त मीच आहे, शेतकऱ्यांचा त्राता मीच आहे. हा जो संभ्रम या भाजपने केलाय, हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा, संभ्रम घोटाळा. बाकीचे घोटाळे नगण्य आहे, पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय. किती पैसे डोळ्यात एकच पैसे खात आहेत, बॅगा उघडून बसले, दारूचे परवाने, ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागतात, काही करतायत, पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद, काही होत नाही. हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा. आणि पहिलं मी तर नागेश आणि आपल्या इथे एक दोन आमदार आले असेल सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असेल, ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण बांधून बसा. जा, तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जाऊन विचारा, त्यांना पण हे सगळं ह्या धान्याने पिकवलेलं शिजवलेलं अन्न आहे ते त्यांना घेऊन जा. पालकमंत्री म्हणून तो टनेबाजी करतो, झेंडावंदन करायला येतोस, हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस, सगळे कॉन्ट्रॅक्ट सगळे तुला पाहिजे म्हणून तू येतोस. पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत उभा का राहत नाही? विचारा त्याला, जा विचारा. तुम्हाला मी बोलता करायला आलो नाही. बोला बोला, तुम्ही बोला. आतापर्यंत किती 10 मन की बात ऐकली, आता सगळ्याला जन की बात कळू द्या. लोक काय म्हणतात आणि मी जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल. आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असे जर का ठाम राहिला तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही. मी जे बोलले ते पटते करणार आहात? कधीपासून नोटबंदी सुरू करणार? जिल्ह्यात जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले, जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा नोटबंदी. जोपर्यंत या मागण्या होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. पसरवा, बघा तुमच्या समोर एकत्रित नावाचा. तर सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय